चॅनल. हा कसा पडलाय बिचारा, कोपऱ्यातच असतो. चुप कर बे कुत्ते. तर आज आहे संडे आणि आज मी म्हणलं की चला ब्लॉग करू, कारण बिचारे काय ते माझे 10-20 सबस्क्रायबर्स असतील. त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. मग मी तो फर्स्ट ब्लॉग टाकून जो जमाना झाला आहे त्याच्यापासून मी ब्लॉगिंग म्हणजे टाकलाच नाही आहे मोठा ब्लॉग. त्यामुळे माझा असा विचार आहे की मी आज संडेचा ब्लॉग जे पण मी काय करेल ते मी शेअर करेल. ओके, तुम्हाला दाखवू माझं ब्लॉगिंग कसं स्टार्ट होणार आहे आता, म्हणजे काही कोणत्या गोष्टीने ब्लॉगिंग स्टार्ट होणार आहे. लिटरली मला एक बकेट कपडे धुवायचे. लेट मी शो यू. एवढे कपडे धुवायचे मला. मी आताच नाश्ता करून आली आहे, चांगले पराठे खाऊन आली, मला ह्याच्यावर जोर काढायचा आहे आता. इट्स ओके, 5 मिनिटात करेल. टास्क कम्प्लीटेड. हिला डाला ना. फायनली संडे टास्क इज डन. तुम्हाला माझ्या केसांवरनं दिसतच असेल. आणि आता मला असं वाटते माझा बेड आणि टेबल पण आवरला पाहिजे. तुम्हाला दाखवते थांबा. ही त्याची अवस्था आठवड्यावर. बेड तरी ठीक असतो, मी सारखं त्याला नीट करत असते, पण टेबल थोडासा. आता मी एकटीच आहे रूममध्ये, बिचारी मी एकटीच खिडकीतून बाहेर बघत बसली. बघायचं का तुम्हाला काय? अरे हां, तुम्ही म्हणत असताल हे 2 तुझे चित्र कुठे गेले, तर मी तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की सृष्टी क्रिकेट खेळते आणि ती क्रिकेटच्या सिलेक्शन मॅचेससाठी जाणार आहे. तर त्या दोघी 2 दिवसापूर्वी तिकडेच गेलेल्या बँगलोरला, दोघी क्रिकेटच्या सिलेक्शनसाठी. तर आज त्या दोघी येणार आहेत. फायनली माझा लोनलीनेस संपणार आहे. 2 दिवस मी एकटीच होती रूममध्ये, पण मजा आली. नाही, आय मिस्ड यू गाईज, डोंट जज मी. खाओ माँ कसम. तुम्हाला बघायचा व्ह्यू. ओके, हे माझ्या खिडकीतून दिसतं, म्हणजे असा नजारा दिसतो. हे जे आहे ना पुढची ही जी ती मेस आहे आमची, म्हणजे इथून ते इथपर्यंतच आहे, लगेच आहे मेस. पण तरी जाऊ वाटत नाही, कारण यू नो कसं बोलू, नको कोणी बघितलं तर. पण ठीक आहे. आणि ही जे ढिगारे दिसतात की नाही, हे कधीपासून मी कॉलेजमध्ये आल्यापासून आहेत. म्हणजे मी कॉलेजमध्ये आल्यापासून काही ना काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालूच आहे आमच्या कॉलेजमध्ये. सो त्याच्यासाठी हे जे सगळा राडा, तिकडे पलीकडे ती बिल्डिंग दिसते ना, तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आमच्या शेजारची जी बिल्डिंग, म्हणजे शेजारी पण जागा आहे, तिथं पण बिल्डिंग चालू आहे. अशा पद्धतीने मेडिकल कॉलेजमध्ये मोस्ट ऑफ द तुम्हाला कन्स्ट्रक्शन बघायला भेटतं. आता थोडं काहीतरी अभ्यास वगैरे करू, बस झालं. आता वाजले 10 आणि आपलं झालं सगळं काम. तो थोडंसं आपण अभ्यासाला प्रायोरिटी देऊ. ओके. आउटिंगला संडेचं. चल फास्ट सॅक. कंपायलेशनसाठी बॅग घेतल्या हातात. कसं ठेवणार आणि काय पाहिजे? ही बघा, सगळीकडे कन्स्ट्रक्शन. मेडिकल कॉलेज म्हणजे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू कन्स्ट्रक्शन. आपण हरू गेलेला जेव्हा म्हणतो या आमच्या इथे एक जमखंडी गार्डन आहे, तेवढं सोडून इथं काहीच नाही आहे जाण्यासारखं, आहे की नाही? हे आमचं कॉलेजचं मेन गेट आहे आणि इथं साईन करून जावं लागतं बाहेर. आमच्या वॉचमॅन काका इथं बसतात. कर साईन. हाय काका, हाय करा. हाय तुम्ही पण करा काका. मराठी नाही येत त्यांना, सॉरी. हाय हाय हे ब्लॉग करते आहे ब्लॉग. हे काका आम्हाला साईन घेऊन सोडतात. असं सोडतच नाहीत. प्लीज काका सोडत जा. मध्ये आठवड्याच्या मध्ये आठवड्याच्या मध्ये नो आउटिंग नो काय करायचं वाढून आमच्या नाही तर कोणाचं सर तुमचं क्लास तुमचं हे आहे ना इक्वल सरांची साईन घ्यायची. नो आउटिंग इन अ वीक. म्हणजे आउटिंग फॉर संडे विथ परमिशन. असं करायचं. आमच्या ग्रुपमध्ये फक्त 2 करता पुरुष आहेत, बाकी आम्ही 5 जणी करत्या स्त्री आहेत. गाईज तुम्हाला काहीतरी क्यूट दाखवते. हे बघा किती क्यूट आहे. आता गेला कुठे गेला? करता पुरुष आणि करता स्त्री. आला पुन्हा आला. ए थांब, मी तुझा फोटो काढते रे. पोज रे पोज. काय रे तू, कोणता पक्षी? पोपट नाही. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. नाही पोपट नाही, सॉरी गाईज. पोपटाला लाल चोची असती, हायब्रिड आहे वाटतं. सॉरी. चिल्ड्रन्स डे करायचं असं म्हणणं, म्हणजे ही चिल्ड्रन्स आहेत. सिरियसली चिल्ड्रन करायची वेळ आली. मध्ये जे काही चालू आहे ना ते माझ्यावर पलटून घालतात प्लॅनिंग करून. नाही काय नाही, तूच पहिल्यांदा विषय काढलाय चिल्ड्रन डेचा. थोडे दिवस 2-3 वर्षांनी तुझं चिल्ड्रन यायची वेळ झाली. चिल्ड्रन तुमचं तर लगेच आहे का? 2 वर्ष पण नाही तुमचं. किती
23 वर्षाची हां ही आमच्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. माणूस माझ्यावरती चिडलेला आहे विनाकारण मला म्हणवायला लागते तरी म्हणवत नाही. हे समजव दादा त्याला समजव. काय केले मी एका बुकीतच आडवा करीन काय नाकावर बुकी मारू का म्हणणार आहेस की नाही तू. अजून एक पक्षी सापडलाय मला आणि तो आहे ना जरा वेगळ्या कलरचा आहे पण गेला ते गेला. लावटी क्लोज होता आमचा. बाय बाय चौकार. हाय गाईस मी आणि निकी आता थोडा वेळ बाहेर फिरून येतो. जरा कचकच झाली आहे. काय झालं आहे म्हणलं कचकच झाली आहे नसते डोक्याला. तुला कळली ना गाईस. मला दाखवलं आमचं कॉलेज रात्रीचं एवढं छान दिसतं आणि ह्या गोष्टीला सुद्धा आम्ही अट्रॅक्ट झालो होतो जेव्हा ज्युनियर होतो तेव्हा. नवीन काहीतरी वेगळं दिसलं होतं. त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो पण नाही बघायला त्याला. एनिवेज काही पुराणी काय निकी हाय हाय इतना सुकून. गाइस तुम्हारा भाई अब सिंगल नहीं रहा. मैं कौन है तेरी लाइफ में? अब देखो हम दोनों साथ में दिखेंगे हमको. मारो. बाय बाय.